हॅलो विद्यार्थी मित्रांनो, प्रथम माझा नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा इतिहास म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला बोर्ड एक्झामला येणारा क्वेश्चन्स म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर यांच्यामध्ये जास्त काही सांगत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त 2 MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्यासाठी तुम्हाला थोडंफार फायदा करून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट टॉपिक आहे इतिहासाचा, हिस्ट्रीचा 10thचा. तर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचं काय मी डिटेल्स वाचत नाही, फक्त त्यांचा आपण प्रश्न आणि उत्तर पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला स्क्रॉल करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा सांगण्याच्या आधी तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांना शेअर करा की त्यांना पण फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे फर्स्ट तर यांच्यामध्ये काय दिलेलं दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्काला एक क्वेश्चन येतो आणि हा 2 क्वेश्चन तुम्हाला निश्चितपणे सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसं आपण त्याशी जर एक्झाम्पल आता मराठीचा पेपर बोर्डला आला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कसं आन्सर सेंटेन्समध्ये बघायचं, तर त्यांचा पण मी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला काय, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट चालूया, आपण स्क्रॉल करूया. तर तुम्हाला थोडंफार नॉलेज येईल, त्यासाठी मी हे करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रॉल करा थोडंफार. तर मित्रांनो, फर्स्ट पेजवर जायचं आहे आपल्याला. हां, तर विद्यार्थी मित्रांनो, हे व्होल्टेअर आलं ना, त्यांचं थोडंफार. व्होल्टेअर 1694 1778 व्होल्टेअरचा मूळ नाव फ्रान्सिस्को मेरी अरूज असे होते. व्होल्टेअर यांचे फ्रेंच तत्त्वज्ञानाचे इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कार्यक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाचा परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासांची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवं, हा विचार पुढे आला. या दृष्टीने व्होल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आला क्वेश्चनचा आन्सर. तर पाहूया आता सेकंड क्वेश्चन कोणते आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, यांचं कळाला. तर फर्स्ट क्वेश्चन कोण आहे, व्होल्टेअर आहे. तर सेकंड क्वेश्चन काय आहे, चला, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला हा पण क्वेश्चन तुम्हाला स्क्रॉल करून आणि तुम्हाला सांगेलच. चला मित्रांनो, तर मित्रांनो, मायकेल फुगो 1926 ते 1984 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुगो यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांची आर्किओलॉजी ऑफ नॉलेज ह्या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादक केला. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून तर भूतकाळातील स्थिरांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुगो यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा भर दिला, म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानांचा पुरातत्व असे म्हटले. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचं पण आन्सर इथं भेटला आहे. त्यानं पहिलाच आहे व्होल्टेअर आणि सेकंड आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मायकेल फुगो यांनी लिहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला थोडंफार जर फायद्यानुसार वाटलं तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आपल्या मित्रांसोबत 2026ला आता बोर्ड एक्झामचं 10वीचा पेपर आहे, तर आपल्या मित्रांना शेअर करा, थोडं त्यांना पण नॉलेज येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.